साई राम बच्चों, कैसे आप? ठीक है ना? तो पिछले कक्षा में हम किसके बारे में बात कर रहे थे? हाँ, हमारा वृक्ष प्रेमी तिम्मक्का के बारे में हम बात कर रहे थे, है ना? उसे फिर से याद करेंगे, ठीक है? देखिए, वृक्ष प्रेमी तिम्मक्का का नाम आज कर्नाटक के कोने कोने में व्याप्त है। इसका अर्थ है हर किसी को, यानी हमको, आपको, सबको मालूम है ये कौन है। वृक्ष प्रेमी तिम्मक्का कौन है? कन्नड़ में सालुमರದ तिम्मक्का भी कहते हैं, है ना? इसको कर्नाटक सरकार ने अनेक पुरस्कारों से सम्मानित किया गया है। समाज सेवा के क्षेत्र में वृक्ष प्रेमी तिम्मक्का एक मिसाल यानी उदाहरण बन गया है। ग्रामीण प्रदेश के गरीब परिवार में जन्म लेने वाली एक अनपढ़ महिला थी हमारा वृक्ष प्रेमी तिम्मक्का, है ना? इसका जन्म, तिम्मक्का का जन्म कहाँ हुआ? तुमकूरू जिला गुब्बी तालुक में एक छोटे से गांव यानी कक्केनहल्ली में इसका जन्म हुआ। पिता का नाम है चिक्करंगय्या और माता विजयम्मा थे। चिक्करंगय्या और विजयम्मा के 6 संतानों में से एक थी वृक्ष प्रेमी तिम्मक्का, है ना? बहुत मजदूरी करते हुए अपने बच्चों का पेट पालते थे, है ना? इसके बाद तिम्मक्का का पति का नाम बिक्कला चिक्कय्या, वे भी अनपढ़ थे। वो दूसरों के खेत में पसीना बहाकर काम किया करते थे। एक दिन मजदूरी नहीं करते तो उन्हें भूखे रहना पड़ता था। एक एक कौर के लिए भी बहुत मेहनत करनी पड़ती थी। तिम्मक्का निसंतान थी, कोई बच्चा नहीं था। उन्होंने एक बच्चे को गोद लेते हैं, उसको उसके माँ बाप के सगे माँ बाप को वापस ले लेते हैं। इससे तिम्मक्का बहुत दुखी हुए। अंत में उन्होंने उमेश बियन को पुत्र के रूप में अपनाते हैं, जो अभी भी उसका देखभाल उमेश बियन ने करते हैं, है ना? इसके बाद तिम्मक्का और बिक्कला चिक्कय्या ने निश्चय किया कि अपने आप को किसी धर्म कार्य में लगा ले। इसलिए उसका गांव में एक मंदिर था। कौन सा मंदिर? हाँ, श्रीरंगस्वामी नामक एक मंदिर था। वहाँ हर साल मेला लगता था। वहाँ आने वाले जानवरों के लिए तिम्मक्का ने पीने के पानी का इंतज़ाम किया। इतना सा हम पढ़ा था। इसके बाद क्या होता है हम देखेंगे, ठीक है? अपना पुस्तक को लिए तिम्मक्का ने रास्ते के दोनों ओर पेड़ लगाने, सींचने, बढ़ाने की बात सोची। तिम्मक्का ने क्या करते हैं? रास्ता यानी रोड, कन्नड़ में दारी के दोनों ओर, दोनों साइड में पेड़ लगाना, उसे सींचना का अर्थ ನೀರು ಕೊಡುವುದು, ಹಾಗೆ ಬಡಾನೆ ಅದನ್ನು ಬೆಳೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ। यह देखिए रास्ता यानी दारी, रोड, ಸಿಂಚನ ನೀರು ಸಿಂಪಡಿಸುವುದು, ನೀರುಣಿಸುವುದು, ಗಿಡಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸುವುದು, ಹಾಗೆ ಬಡಾನ ಬೆಳೆಸುವಂಥದ್ದು, ಬೆಳೆಸುವುದು, ಲಗಾನ ನೆಡುವುದು. ಈ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಅವರು ಎಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ? ರಸ್ತೆಗಳ ಎರಡೂ ಸೈಡುಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಾಗೆ यह काम आसान नहीं था, ये काम आसान क्या है? आसान नहीं था, सुलभ
ಏ ಕಾಮ್ ಆಸಾನ್ ನೈತಾ, ಏ ಕೆಲಸ ಸುಲಭವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಏನು, ಎರಡು ಸೈಡ್ಗಳಲ್ಲಿ ಮರಗಳನ್ನು ನೆಡುವಂತಹ ಕೆಲಸ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಸುಲಭದ ಕೆಲಸವಾಗಿರಲಿಲ್ಲ. फिर भी उन्होंने हुलीकल के और कुद्दूर के बीच के 4 किलोमीटर दूरी पर रास्ते के दोनों और बरगद के डाल लगाए. बरगद यानी आलद मरा, कन्नड़ में बरगद. ಆಲದ ಮರ, ಆಲದ ಮರ, ಬರಗದಕ್ಕೆ ಡಾಲ್ ಲಗಾಯೆ, ಆಲದ ಮರಗಳನ್ನು ಗಿಡಗಳನ್ನು ಅವರು ನೆಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ उन पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. उन पेड़, पेड़ पर्यायवाची शब्द क्या है? पेड़, वृक्ष और तरु भी कहते हैं. वृक्ष, तरु पर्यायवाची पेड़ का. भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. भेड़ बकरी यानी ಕುರಿ ಆಡುಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನು, ಮರಗಳನ್ನು ನೆಡ್ತಾರೆ, ರಸ್ತೆಗಳ ಎರಡೂ ಸೈಡುಗಳಲ್ಲಿ ಮರಗಳನ್ನು ನೆಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ನೀರುಣಿಸುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೆಟ್ಟರೆ ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಬೇಕು, ಬೆಳೆಸಬೇಕು. ಬೇಡ बकरियों से रक्षा करने के लिए उन्होंने व्यवस्था की. ಕುರಿ ತೋಳಗಳು ಅಂತೇಳಿದರೆ ಕುರಿ ಆಡುಗಳಿರ್ತಾವೆಲ್ಲ, ಅವುಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾ, ಪಹಲೆ ಸಾಲ್ 10, दूसरे साल 15 और तीसरे साल 90 पेड़ लगाए. ಮೊದಲಿನ ವರ್ಷ 10, ನೆಕ್ಸ್ಟಿನ ವರ್ಷ 15, ಹಾಗೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ 90 ಯಾನಿ 90 ಮರಗಳನ್ನು ಅವರು ನೆಟ್ಟು ಬೆಳೆಸ್ತಾರೆ. उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. बच्चा, बच्चा का अन्य लिंग क्या है? बच्ची. अन्य लिंग बच्ची. पाला पोसा, पाला, पाला पोसा ಸಾಕ್ತಾರೆ, ಸಾಕುವುದು. ಪಾಲ ಪೋಸ, ಅವುಗಳನ್ನು ಏನೋ ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ತರ ಮಕ್ಕಳ ಹಾಗೆ ಬಚ್ಚೋಂಕಿ ತರ ಪ್ರೇಮ್ ಸೆ ಪಾಲಾ ಪೋಸಾ. ಯಹ ಕಾಮ್ ನಿರಂತರ 10 ಸಾಲೋ ತಕ್ ಚಲ್ತಾ ರಹ. ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ 10 ವರ್ಷ ಮುಂದುವರಿತದೆ. पेड़ रहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों की आश्रयदान भी बन गया. पक्षी पर्यायवाची शब्द क्या है? पक्षी क्या है बच्चों? पक्षी यानी चिड़िया भी कहते हैं. चिड़िया, पक्षी का पर्यायवाची शब्द चिड़िया और कग भी कहते हैं, है ना. नेक्स्ट देखिए यहाँ राहगीरों को छाया, छाया का अर्थ क्या है? नेरಳು, नेरಳು. आगे राहगीरों अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए, इसे आएगा. यह क्या है? राहगीरों को राहगीरों यानी राह पर चलने वाला. चलने वाला उसे हम राहगीरों कहते हैं. राह पर चलने वाला क्या है? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮರಗಳನ್ನು ನೆಡ್ತಾರೆ. ಅವುಗಳು, ಆ ಮರಗಳು ಯಾವುದಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ ಅವುಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳ ಹಾಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸಾಕ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಅವುಗಳು ರಾಹಗೀರೋ ಅಂತೇಳಿ ದಾರಿ ಹೋಕರಿಗೆ ನೆರಳನ್ನು ಕೊಡ್ತದೆ, ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಆಶ್ರಯಧಾಮ ಆಗಿ ಅದು ಮಾರ್ಪಡ್ತದೆ. ಅಂತೇಳಿದರೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಮರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವುದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವರು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ देखिए तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियाँ शुरू हुई. मुसीबत यानी कष्ट, मुसीबत
मुसीबत का अर्थ क्या है? कष्ट, ತೊಂದರೆಗಳು. ಮುಸೀಬತ್ಗೆ ಗಡಿಯ ಶುರು ಹುಯಿ, ದಿನಗಳು ಗಂಟೆಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತದೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕನವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತದೆ. जीवन का विलोम शब्द क्या है? मरण. तिम्मक्का का जीवन में मुसीबत की घड़ियाँ शुरू हुई. यह देखिए कैसे ಹೇಗೆ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ತೊಂದರೆಗಳು ಆಗ್ತದೆ, ಉಂಟಾಗುತ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನೋಡೋಣ. ತಿಮ್ಮಕ್ಕ के पति का अन्य लिंग क्या है? पति पत्नी. अन्य लिंग पति पत्नी. तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई, ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಕೆಡುತ್ತದೆ. बुरी हालत में चिक्कैया चल बसे. बुरी शब्द का विलोम शब्द क्या है? बुरी. अच्छी बुरी. अच्छी शब्द का विलोम शब्द बुरी. बुरी हालत में चिक्कैया चल बसे. ಒಂದು ಅವರ ಸಾವು ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ತುಂಬ ನೋವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಸಾವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಅವರು ತೀರಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವರು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಕೊನೆಯ ಉಸಿರು ಹೇಗೆ ಇಳಿತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಬೇಸರ ಪಡುವಂತಹ ಸಂಗತಿಯಾಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तिम्मक्का अब अकेली पड़ गई. तिम्मक्का क्या होता है? पति गुजर जाने से उसका कष्ट यानी वो भी अकेली पड़ गई. ಅವರು ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿದ್ರು, ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ, ಗಂಡ ಸತ್ತ ನಂತರ ಅವರು ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿದ್ರು. फिर भी हिम्मत ना हारी. मुहावरा देखिए, हिम्मत ना हारी. यह एक मुहावरी है. मुहावरा, इसका अर्थ देखिए, धीरज रखना. फिर भी उन्होंने हिम्मत ना हारी. ಅವರು ಏನು ಧೈರ್ಯ ಕಳೆದುಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಗಂಡ ಸತ್ತ ನಂತರವೂ ಕೂಡ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? अपने कार्य में तल्लीन रहे. अपने कार्य यानी काम. अपना कार्य में तल्लीन रहे. काम में वो ಅವರು ಅವರ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅವರು ಮುಂದುವರಿತಾರೆ. अपना कार्य में तल्लीन रहे. नेक्स्ट देखिए, तिम्मक्का ने अब तक 8000 से अधिक पेड़ लगाए. ತಿಮ್ಮಕ್ಕನವರು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ 8,000ಗಿಂತಲೂ ಮೇಲೆ ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अब हमारी कर्नाटक सरकार ने उन्हें उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ उठाया है. बीड़ उठाना यानी जिम्मेदारी लेना. बीड़ उठाना. बीड़ उठाया यानी उठाना, जिम्मेदारी लेना. जिम्मेदारी लेना. यह एक क्या है? जिम्मेदारी लेना. बीड़ उठाना का अर्थ जिम्मेदारी लेना. मुहावरा है. नेक्स्ट देखिए, तिम्मक्का ने ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ क्या है? अब हमारा कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने की बीड़ उठाया. ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಅವರು ನೆಟ್ಟಂತಹ ಮರಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನು ಏನೋ ಅದರ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಅವರು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾರು? ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ. नेक्स्ट नोड़ी, तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी, वृक्षमित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गाडफ्री फिलिक्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारंत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया है. पुरस्कार यानी उपाधि, अनेक पुरस्कारों से उसे सम्मानित किया है. ಯಾವುದೆಲ್ಲ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ಯಾವುದೆಲ್ಲ? ನಾಡೋಜ್ ಪುರಸ್ಕಾರ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ
ನಾಗರಿಕ ಪುರಸ್ಕಾರ, ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ಮಿತ್ರ ಹಾಗೆ ವೀರಚಕ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ, ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ಪುರಸ್ಕಾರ, ಕಾರಂತ್ ಪುರಸ್ಕಾರ ಇವುಗಳೆಲ್ಲ ತಿಮ್ಮಕ್ಕನವರಿಗೆ ಅವರ ಸಾಧನೆಗೆ ಸೇವೆಗೆ ಬೇಕಾಗಿ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನೇ ಪುರಸ್ಕಾರಗಳು. नेक्स्ट नोड़ी, तिम्मक्का जी सन 2015 में संपन्न राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्ष रही. ಏನು 2012ರಲ್ಲಿ ಅವರು ಯಾವುದರದ್ದು ಸಂಪನ್ನ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರ್ಯಾವರಣ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದರು. 2012ರಲ್ಲಿ ಸಂಪನ್ನ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ पर्यावरण की अध्यक्ष रही. नेक्स्ट नोड़ी, पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. ಅವರು ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆ ಹಾಗೆ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಉಂಟಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಮತ್ತು ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೆಲ್ಲ ನೋಡಿ, ಅಪ್ನೆ ಪತಿ ಕಿ ಯಾದ್ ಮೇ, ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಿಗೋಸ್ಕರ उन्होंने हुलीकल ग्राम में गरीब की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया. गरीब शब्द का विलोम शब्द देखिए, गरीब अमीर. गरीब अमीर क्या है? अपने पति की याद में, ತನ್ನ ಗಂಡ ತೀರಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವರ ನೆನಪಿಗೋಸ್ಕರ ಹುಲಿಕಲ್, ಅವರ ಊರಿನ ಗ್ರಾಮ ಯಾವುದು? ಹುಲಿಕಲಲ್ಲಿ ಅವರು ಏನೋ ಗರೀಬ್ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ನಿಶುಲ್ಕ ಮುಫ್ತ್ ಫ್ರೀಯಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗೋಸ್ಕರ ಅವರು ಒಂದು ಅಸ್ಪತಾಲ್ ಯಾನೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಕಲ್ಪ ಯಾನೆ ನಿರ್ಣಯ, ಸಂಕಲ್ಪ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಪುರಸ್ಕಾರ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಧನರಾಶಿ ಉಂಟಲ್ಲ, ಹಣದ ಮೂಲಕ ಹಣ ಸಿಗ್ತದಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅವರು ಏನೋ ಮೀಸಲಾಗಿ ಇಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ, उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है. ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಬಡವರ ದೀನ್ ದುಃಖಿ ಯಾನೆ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಏನು अस्पताल ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತಯಾರಾಗ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಮೀಸಲಾಗಿ ಇಡ್ತಾರೆ, ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. अपने जीवन में दर्द यानी ನೋವು और तकलीफ कष्ट उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाले तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है. क्या है? स्वभाव, व्यक्तित्व यानी स्वभाव, पर्सनालिटी, व्यक्तित्व, पर्सनालिटी, स्वभाव, ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನೋ ಒಂದು ಉತ್ತಮ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದೆ, ಆದರ್ಶವಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸಾಧನೋं के अभाव, ಸಂಸಾಧನೋ ಸೋರ್ಸ್, ಮೂಲ ಇದೆಯಲ್ಲ ಸಿಗ್ತದಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದ ಮೂಲ ಅಂತೇಳಿದರೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಷ್ಟಿಷ್ಟು ಫಂಡ್ ಅಂತೇಳಿ ಯಾವುದಕ್ಕಾದ್ರೂ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ, ಹಾಗೆ ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸರ್ಕಾರದ ಸಂಸಾಧನ ಸೋರ್ಸಿನ ಅಭಾವದಿಂದ ಕೂಡ, अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत का अर्थ द्वारा किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है हमारा वृक्ष प्रेमी तिम्मक्का. क्या है? सरकाರದ ಅಭಾವ, ಸೋರ್ಸಿನ ಅಭಾವದಿಂದ ಏನೋ ಸರ್ಕಾರದ
ಸಂಪತ್ತಿನ ಅಭಾವದಿಂದ ಅವರು ಏನೋ ಇದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ಬಯಸಲಿಲ್ಲ, ಅವರು ತಾನೇ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡ ಕಾರ್ಯ ಇದು. ಅದರ ಸರ್ಕಾರದ ಅಭಾವದಿಂದಲೂ ಕೂಡ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಈ ಕಾರ್ಯ ಒಂದು ಮುಂದುವರಿತದಲ್ಲ, ಇದು ನಮಗೆಲ್ಲ ಒಂದು ಉತ್ತಮ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅತ್ಯುತ್ತಮ ನಿದರ್ಶನೆ, ಅತ್ಯುತ್ತಮ ಉತ್ತಮ ನಿದರ್ಶನೆ ಅನೇ ಉದಾಹರಣೆ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದಾಹರಣೆ ನಮಗೆಲ್ಲ ಈ ನಮ್ಮ ವೃಕ್ಷಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ है ना। यह देखिए टिप्पणी, सालू मರದ तिम्मक्का ने अपने जीवन काल में बहुत सारे पेड़ लगाकर उनकी देख रेख की है. ತಿಮ್ಮಕ್ಕನವರು ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ತುಂಬ ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಅವುಗಳ ಏನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದರ ನೋಡಿಕೊಳ್ತಾರೆ, ಪಾಲಾಪೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಾಕ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. यह देखिए कतारो यानी लाइन सालागी, कतारों में शोभामय बरगद के पेड़ लगाने के कारण वे सालू मರದ तिम्मक्का नाम से जाने जाते हैं. ಏನೋ ಕನ್ನಡ में सालू मರದ तिम्मक्का कहते हैं. इसके अर्थ क्या है, सालू मರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಲೈನ್ ಆಗಿ ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟ ಕಾರಣ ಅವುಗಳಿಗೆ ಏನೋ ಅವರನ್ನು ಏನು ಕರಿತೇವೆ, ಸಾಲು ಮರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ಅವರು ಗಿಡಗಳನ್ನು ಹೇಗೆ ನೆಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿದರೆ ಸಾಲಾಗಿ, ಶೋಭಾಮಯ ಅಂತೇಳಿದರೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಕರ್ಷವಾಗಿ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನೋ ಇಷ್ಟು ಇವತ್ತಿನ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿಕೊಂಡಿದ್ದು. ಗೃಹ ಕಾರ್ಯ देखिए, ಮನೆ ಕೆಲಸ ನೋಡಿಲ್ಲೇ बच्चों. यह गृह कार्य देखिए, होमवर्क देखिए, रिक्त स्थान भरिए. आपको मालूम है रिक्त छोड़ दिया है, उसे आप भरना है. फिलिंग द ब्लैंक्स, बिट्ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿಸಿರಿ कन्नड़ में कहते हैं. यह देखिए फर्स्ट वन, तिम्मक्का का जन्म डैश गांव में हुआ था. ತಿಮ್ಮಕ್ಕನವರ ಜನ್ಮ ಡ್ಯಾಶ್ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನೀವು ಬರಿಬೇಕು. तिम्मक्का का जन्म डैश गांव में हुआ था, यहाँ आप लिखना है. नेक्स्ट देखिए, तिम्मक्का के माँ बाप डैश करते हुए अपना पेट पालते थे. तिम्मक्का के माँ बाप अपने बच्चों का पेट कैसे पालते थे, आप लिखना है बाप डैश करते हुए अपना पेट पालते थे. नेक्स्ट देखिए, तिम्मक्का के पति का नाम क्या था, नाम यहाँ आप लिखना है तिम्मक्का के पति का नाम. ठीक है. यह देखिए, उनके गांव के पास डैश का मंदिर था. उनके यानी तिम्मक्का के गांव के पास किस का मंदिर था, किस देव का मंदिर आप लिखना है. नेक्स्ट देखिए, तिम्मक्का ने पेड़ों को डैश से रक्षा करने की व्यवस्था की. तिम्मक्का ने किससे पेड़ों को रक्षा करने की व्यवस्था की, आप यहाँ लिखना है. ठीक है. आप इसको लिखकर हम मेरा व्हाट्सएप नंबर में भेज दीजिए. ठीक है. साई राम.